Hello dear students, today we are going to start the new concept from this chapter, that is law of constant proportion. In the previous video we have seen law of conservation of matter. Now let us see what is this law and what is its statement. See students, this law, that is law of constant proportion, was stated by scientist J.L. Proust. J.L. Proust या सायंटिस्टनं हा जो लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन आहे तो आपल्याला सांगितलेला होता. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं. जे 1 मार्कचे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये हे विचारलं जातं की कोणत्या सायंटिस्टने तुम्हाला कोणता लॉ सांगितलेला आहे. तो J.L. प्राउस्टने 1794 मध्ये आपल्याला हा लॉ सांगितलेला आहे. अकॉर्डिंग टू धिस लॉ कोणतेही एखादं कंपाऊंड जेव्हा फॉर्म होतं तर त्या कंपाऊंडमध्ये असणारे जे ॲटम्स आहेत किंवा एलिमेंट्स आहेत त्यांचं प्रपोर्शन हे कॉन्स्टंट असतं. म्हणजे सपोज तुम्ही वॉटर हे कंपाऊंड जर कन्सिडर केलं तर इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स from which the water is obtained, the amount or the proportion of hydrogen and oxygen, वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन H2O फॉर्म्युला आहे ना वॉटरचा. सो तुम्ही कुठूनही वॉटर सॅम्पल कलेक्ट करा, लेक, रिव्हर, पॉन्ड, सी, कुठलंही तुम्ही वॉटर सॅम्पल जरी कलेक्ट केलं तरी त्या वॉटरमध्ये असणारं हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे प्रपोर्शन बाय वेट हे नेहमी कॉन्स्टंट असतं, चेंज होत नाही. सो त्याच्याशी रिलेटेड त्यानं काही एक्सपेरिमेंट्स देखील केलेले होते. ते एक्सपेरिमेंट्स देखील आपल्याला आज त्यातला एक बघायचा आहे. हा J.L. प्राउस्टनं सांगितलेला जो लॉ आहे दॅट इज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, तो काय आहे बघूयात. इथं एक लक्षात ठेवायचं, इररिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्स, कुठूनही तुम्ही कलेक्ट करा सॅम्पल, त्याच्यामध्ये असणारे जे सबस्टन्सेस आहेत त्यांचं प्रपोर्शन बाय वेट हे नेहमी कॉन्स्टंट असतं. हे तुम्हाला मी मराठीतून एक्सप्लेन केलं. हा लॉ लिहिताना आपल्याला काय सांगायचं आहे बघा, द प्रपोर्शन बाय वेट. कोणाचं प्रपोर्शन, तर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स कोणतंही कंपाऊंडमध्ये असणारे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांचं प्रमाण, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स in the compound is always constant. कोणतंही कंपाऊंड जेव्हा तुम्ही घेता तर त्या कंपाऊंडमध्ये असणारे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंटचं प्रपोर्शन बाय वेट हे नेहमी कॉन्स्टंट असतं, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स. कुठूनही तुम्ही कुठल्याही सोर्सपासून एखादं कंपाऊंड ऑब्टेन केलेलं असेल तर त्याच्यामध्ये असणाऱ्या कंपाऊंड्सचं एलिमेंटचं प्रपोर्शन हे कॉन्स्टंट आहे. असा हा आपला लॉ जो आहे, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन, तो सांगितलेला आहे J.L. प्राउस्ट या सायंटिस्टने. लॉ लक्षात आला. आता ह्याचं एक्झाम्पल बघूयात आपण. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला 2 एक्झाम्पल्स स्टडी करायचे आहेत. एक्झाममध्ये खूप महत्त्वाचे जे 1 मार्कचे क्वेश्चन्स असतात, मल्टिपल चॉईसचे असतील किंवा बाकीचे फिल इन द ब्लँक सारखे, तर तिथे सगळीकडे या एक्झाम्पल्सवरती क्वेश्चन हा हमखास विचारला जातो. सो आपलं पहिलं एक्झाम्पल आहे वॉटर. वॉटर H2O हा त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे. दिस वॉटर कंटेन्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन. या वॉटरमध्ये असणाऱ्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं जे प्रपोर्शन बाय वेट आहे ते 1:8 आहे. म्हणजेच हायड्रोजन इज टू ऑक्सिजन त्याचं प्रपोर्शन बाय वेट 1:8 आहे. म्हणजेच सपोज 9 ग्रॅम वॉटर जर आपण कन्सिडर केलं, H2O 9 ग्रॅम, तर त्या 9 ग्रॅम H2O मध्ये 1 ग्रॅम हायड्रोजन असणार
अँड 8 ग्रॅम ऑक्सिजन असणार. हे प्रपोर्शन लक्षात राहील. 1 मार्कमध्ये विचारलं जातं की 9 ग्रॅम वॉटरमध्ये हायड्रोजनचं प्रपोर्शन किती, ऑक्सिजनचं प्रपोर्शन किती, लाईक दॅट. हे एक एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल आपल्याला इथे सांगायचं आहे, दॅट इज CO2. कार्बन डायऑक्साईड जो असतो त्या CO2मध्ये C आणि O या दोघांचं जे प्रपोर्शन बाय वेट असतं ते आहे 3:8. 3:8 प्रमाणामध्ये हे C आणि ऑक्सिजन जे आहेत ते एकत्र कंबाईन होतात बाय वेट. म्हणजेच बघा, जर आपण 12 ग्रॅम कार्बन घेतला आणि जर 32 ग्रॅम ऑक्सिजन घेतला तर त्यांच्यापासून आपल्याला 44 ग्रॅम CO2 मिळणार. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. इथे चुकतात मुलं आन्सर्स लिहिताना 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये. सो हे जे बोर्डवरती मी तुम्हाला ह्या किमती व्हॅल्यूज सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत. वॉटरमध्ये असणारं हायड्रोजन इज टू ऑक्सिजन प्रपोर्शन, हां प्रश्नामध्ये बरेचदा उलट विचारलं जातं. ऑक्सिजन टू हायड्रोजन असं विचारलं तर 8:1 लिहायचं, बट जनरली तुम्हाला हायड्रोजन टू ऑक्सिजन रेशो असाच विचारला जातो. हायड्रोजन 1 ग्रॅम, ऑक्सिजन 8 ग्रॅम. CO2मध्ये C जो आहे तो 3% आणि ऑक्सिजन जो आहे तो 8, जे प्रपोर्शन त्याचं बाय वेट आहे ते असतं. 12 ग्रॅम कार्बन आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन मिळून 44 ग्रॅम CO2 हे बनतात. मग 44 ग्रॅम CO2मध्ये किती ग्रॅम ऑक्सिजन असतो, किती ग्रॅम कार्बन असतो, असा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये हा विचारला जातो. हा आपला लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन झाला, त्याचे एक्झाम्पल झाले. आता ह्याचं एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन एक दिलेलं आहे बघा तुम्हाला स्टुडंट्स. ते कसं व्हेरीफाय करायचं तो एक महत्त्वाचा पार्ट आहे. आता इथे आपल्याला कॉपर ऑक्साईड CuO ज्याचा फॉर्म्युला आहे ते कॉपर ऑक्साईड आपण 2 वेगवेगळ्या मेथड्सनी ऑब्टेन केलेलं आहे. एक जे कॉपर ऑक्साईड आहे ते आपण कॉपर कार्बोनेट याच्यापासून ऑब्झर्व केलं. त्याचं जे डिग्रेडेशन म्हणतो किंवा डिकम्पोजिशन म्हणतो आपण, त्या डिकम्पोजिशन ऑफ कॉपर कार्बोनेट आणि कॉपर नायट्रेट हे 2 कंपाऊंड्स आपण घेतले, त्यांचं डिकम्पोजिशन केलं, म्हणजे त्यांना हीट सप्लाय केली आणि त्याच्यापासून आपल्याला कॉपर ऑक्साईड जे आहे ते मिळालं. तुम्हाला एक जे नुसतं टेक्स्टबुकमध्ये एक सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये दिलं आहे, इझी फक्त समजण्यासाठी तुम्हाला मी त्याचे रिॲक्शन्स पण देते बघा. पहिलं जे सॅम्पल आपण ऑब्टेन केलं आहे ते कॉपर कार्बोनेट, त्याला हीट दिली आणि त्याच्यापासून आपल्याला कॉपर ऑक्साईड मिळाला प्लस CO2 गॅस मिळाला. ओके, आता दुसरं सॅम्पल जे आपण ऑब्टेन केलेलं आहे ते कॉपर नायट्रेटपासून ऑब्टेन केलं. त्यालासुद्धा आपण डिकम्पोज केलं, म्हणजे हीट दिली त्याला. त्याच्यापासून आपल्याला CO2 मिळाला, त्यानंतर NO2 मिळतो आणि ऑक्सिजन गॅस रिलीज होतो. हा देखील गॅसच्या फॉर्ममध्ये. सो काय सांगितलं आहे आपण, कॉपर ऑक्साईडचे 2 सॅम्पल्स. आपला लॉ काय आहे, कुठलाही तुम्ही सॅम्पल घ्या, सोर्स घ्या, त्याच्यामध्ये असणारे जे मॅटरचे प्रपोर्शन आहे ते सेम असतं. हा आपला लॉ आहे आणि हा लॉ आपल्याला इथं व्हेरीफाय करायचा आहे. ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण CuO कॉपर ऑक्साईडचे वेगवेगळ्या सोर्सेसपासून 2 वेगवेगळे सॅम्पल घेतले. पहिला सॅम्पल आहे कॉपर कार्बोनेटपासून मिळालेला, दुसरा सॅम्पल आहे कॉपर नायट्रेटपासून मिळालेला. आलं लक्षात? आता ह्या दोन्ही सॅम्पल्समधून आपण 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईड मिळवलं. हे जे मिळाले ना सॅम्पल आपल्याला, त्याच्यामधून 8 ग्रॅम हे कॉपर ऑक्साईड याच्यातून घेतलं, दुसरा 8 ग्रॅम याच्यातून घेतलं. आता या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडची रिॲक्शन हायड्रोजन गॅससोबत केली. ओके, आता या रिॲक्शनमध्ये मला काय मिळालं तर कॉपर मिळाला आणि वॉटर मिळाला. बघा हा स्टुडंट्स, हे स्टेप बाय स्टेप ह्या पद्धतीने सांगितलं तर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. टेक्स्टबुकमध्ये असं एसे सारखं दिलं आहे तुम्हाला, सो ते इमॅजिन करायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार आणि म्हणून मी ह्या पद्धतीनं तुम्हाला एक्सप्लेन करत जाते. तुम्हाला हे व्यवस्थित समजेल जेव्हा तुम्ही हे नीट लक्षपूर्वक ऐकून घ्याल. आता काय केलं, हा कॉपर ऑक्साईड घेतला 8 ग्रॅम
ह्या 2 वेगवेगळ्या सॅम्पल्समधून. ठीक आहे. त्या मिळालेल्या कॉपर ऑक्साईडची हायड्रोजनसोबत रिॲक्शन केली आणि मला मिळाला कॉपर आणि वॉटर. आता हे कॉपर आणि वॉटर जे आहेत त्यांचं प्रपोर्शन बाय वेट किती आहे बघा. 6.4 ग्रॅम कॉपर मला मिळाला आणि वॉटर जो आहे तो 1.8 ग्रॅम वॉटर मिळाला. ह्या 8 ग्रॅम कॉपर ऑक्साईडची हायड्रोजनसोबत रिॲक्शन केल्यानंतर मला जे कॉपर आणि वॉटर मिळाले त्यांचं प्रपोर्शन बाय वेट किती आहे. 6.4 ग्रॅम कॉपर, 1.8 ग्रॅम वॉटर. आता जसं की आपण इथं बघितलं आहे 9 ग्रॅम वॉटर कधी फॉर्म होतं, तर जेव्हा 1 ग्रॅम हायड्रोजन अँड 8 ग्रॅम ऑक्सिजन कंबाईन होतात तेव्हा आपल्याला मिळतं 9 ग्रॅम वॉटर. बरोबर. आता बघा जर 9 ग्रॅम वॉटरमध्ये 8 ग्रॅम ऑक्सिजन आहे तर आता इथं आपल्याकडं किती ग्रॅम आहे वॉटर. 1.8 ग्रॅम. तर त्या 1.8 ग्रॅममध्ये किती ग्रॅम ऑक्सिजन असणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 8 × 1.8 अपॉन 9. मी हे का केलं, बिकॉज आय वॉन्ट टू नो द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन विच इज प्रेझेंट इन दिस कॉपर ऑक्साईड. कॉपर किती आहे 6.4 मला मिळाले. ऑक्सिजन किती आहे ते माहीत नाही ना आपल्याला, ते आपल्याला शोधून काढायचं आहे आणि म्हणून या वॉटरमध्ये असणारं ऑक्सिजनचं प्रमाण आपण आधी शोधूया. आता 9 ग्रॅम वॉटरमध्ये 8 ग्रॅम ऑक्सिजन असतो म्हणून 1.8 ग्रॅममध्ये किती ऑक्सिजन आहे हे मला फाइंड आउट करायचं आहे. सो इथे काय होईल, इथे पॉईंट आपण रिमूव्ह केला. म्हणजेच 8 × 180 अपॉन 9 तुमचं आलं. आता 18 8 जा 144 अपॉन 9. मग किती मिळालं तुम्हाला 1.6 ग्रॅम. हे काय मिळालं आपल्याला आता इथे ऑक्सिजन. म्हणजे 9 ग्रॅम वॉटरमध्ये 8 ग्रॅम ऑक्सिजन आहे तर 1.8 ग्रॅममध्ये 1.6 ग्रॅम ऑक्सिजन आहे. हे मला ह्या कॅल्क्युलेशनचा यूज करून आन्सर कळालं. सो मी इथे आता आन्सर लिहिते बघा. ओके. 8 ग्रॅम CuO contains 6.4 ग्रॅम कॉपर and 1.6 ग्रॅम ऑक्सिजन. कळालं? कसं आलं ते कळालं का? काही शंका नाही. आता 6.4 ग्रॅम कॉपर आहे, 1.6 ग्रॅम ऑक्सिजन आहे. सो Cu आणि O यांचं प्रपोर्शन बाय वेट किती झालं 6.4 = 1.6 ग्रॅम. म्हणजेच किती झालं रे 4:1 झालं का? म्हणजेच CuO मध्ये कॉपर आणि ऑक्सिजन यांचं प्रपोर्शन बाय वेट झालं 4:1. आता हे आपण त्याच्या ॲक्च्युअल जे मोलेक्युलर मासचं प्रपोर्शन आहे त्याच्यावरून पण टॅली करू शकतो. बघा कसं. कॉपर जे आहे त्याचं मोलेक्युलर मास तुम्हाला माहिती आहे किती आहे. कॉपरचं मोलेक्युलर मास येतं 63.5. ओके. आणि ऑक्सिजन जो आहे त्याचं मोलेक्युलर मास येतं 16. मग कॉपर ऑक्साईडमध्ये Cu आणि O आहेत. मग ह्या दोघांचं प्रपोर्शन बाय मोलेक्युलर वेट जर आपण कन्सिडर केलं Cu:O तर Cu किती आहे 63.5 16. ह्या दोघांचा परत रेशो जर आपण काढला तर तो देखील ॲप्रॉक्सिमेटली 4:1 येतो. आणि मग याच्यावरून आपण सांगू शकतो की कॉपर ऑक्साईडमध्ये असणारं Cu आणि ऑक्सिजन यांचं जे प्रपोर्शन बाय वेट आहे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आपली एवढी आली आणि ॲक्च्युअल त्यांचं मोलेक्युलर मासप्रमाणे जो रेशो होता तो देखील सेम आला, दॅट इज 4:1. इट मीन्स आपला हा जो लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन आहे तो व्हेरीफाय झाला
ही आपल्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आली आणि ही ॲक्च्युअल मोलेक्युलर मास जे आहे त्याचा रेशो थ्रू आपण ही व्हॅल्यू काढली. दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या. इथं 3.9 वगैरे असं तुमचं येत जाईल. मग आपण ॲप्रॉक्झिमेटली ते 4 कन्सिडर केलं आहे. इथं एक्झॅक्टली 4 नाही आहे, पण ॲप्रॉक्झिमेटली आपण 4 ही व्हॅल्यू इथे येते आणि त्याच्यावरून आपला हा लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन प्रूव्ह झालेला आहे. एक्झाममध्ये तुम्हाला ह्याच्यावरती शॉर्ट नोट जेव्हा विचारली जाईल तर हा लॉ तुम्ही सांगाल. इथंपर्यंत सांगितलं सफिशियंट आहे. एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन जर विचारलं तर तुम्ही हे व्हेरिफिकेशन सांगणार. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एवढं डिटेल आणि एवढं एक्सप्लेन केलेलं कुठंच सापडणार नाही. तुम्हाला कुठल्याही मटेरियलमध्ये हे एक्सप्लेनेशन सापडणार नाही. तुम्हाला सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं सांगण्यासाठी म्हणून मी ह्या पद्धतीनं मांडलेलं आहे. जरी तुम्हाला ह्याच्यात काही अजूनही डाऊट वाटले तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. होपफुली तुम्हाला हा लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन कळाला असेल. हे जे रेशो सांगितले ते 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहेत. आलं लक्षात? सो हा जो आजचा पार्ट आहे तो इथंच थांबणार होता. पण नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याचा पुढचा भाग बघूया.